गजानन महाराजांचे चरित्र या चित्रावलीद्वारे आणि हे आहे की गजानन महाराज 1890 की का या दरम्यान उष्ट्या बेसताना लोकांना आढळले शेगावला आणि त्यावरून त्यांनी अन्नाची किंमत करा हा संदेश. बंकटलाल मला वाटतं नागपूरचे आहेत आणि बंकटलालाच्या घरी जेव्हा गजानन महाराज गेले तेव्हा शेगाववासी उदास झाले अशी ही कथा मला आठवते. आणि त्यांनी डांगरा डॉक्टरची चून भाकर खाल्ली आणि शिरा लाडू पोळा बाजूला ठेवला असे वाचण्याचा आठवतं. जानराव देशमुख हे मृत्यूच्या समीप आले असता त्यांना तीर्थ अंगारा देऊन त्यांचा पुनर्जन्म झाल्याची ही कथा. सोनाराने चिलमेला अग्नी दिला नाही तेव्हा बंकटलालाने निवळ काडी चिलमेसमोर धरली असता चिलीम पेटली अशी ही कथा. टाकोट की काय वडगाव रोडवर गजानन महाराज कोरड्या विहिरीजवळ बसले असता विहिरीला पाणी लागलं. ठिकाणी मधमाशांनी गजानन महाराजांना चावलं, लोक पळून गेले आणि गजानन महाराजांनी कुंभक आणि रेचक या योगासनाद्वारे ह्या मधमाशांची काटे काढण्याची कथा. मुलं गजानन महाराजांना उत्साही मारत आहे आणि महाराज ती योगासनामुळे शक्ती धरून त्यांना ते थकतात पण महाराज काही प्रतिकार करत नाही अशी ही कथा. महाराजांना एक साधू भेटायला आले, खूप त्यांना गर्व आणि अहंकार होता. जेव्हा मग महाराजांनी पेटत्या पलंगावर बसले तेव्हा मात्र तो घाबरला आणि महाराजांना शरण आला अशी ही कथा. महाराज स्त्रियांच्या डब्यात बसले म्हणून पोलिसांनी त्यांना खाली उतरवलं. तेव्हा गाडी सुरू होईना तेव्हा गार्ड त्यांची माफी मागायला लागला अशी ही कथा. इसवली तिसगाव येथे गजानन महाराजचा प्रकट दिन आहे. त्यानिमित्ताने इथं हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. त्याचं हे मंडपाचं दृश्यचित्र काय खूप पालखी आहे. मात्र ती महाराजांच्या समोर आल्यावर त्यांना शरण गेली अशी ही कथा. एका कार्यक्रमात गजानन महाराजांनी कावळ्यांना सांगितले या गावात पुन्हा येऊ नका, त्या ठिकाणी अजूनही कावळे येत नाहीत अशी ही कथा. आपल्याला सर्वांनी सहकार्य करा. कोणीही गजानन प्रसाद हा प्रत्येकाला मिळणार आहे. माऊलींचा प्रसाद आहे, हा प्रत्येकाला द्यायचा आहे. त्या योग्यच आपण आमची सेवेकरी सहकार्य करायचं आहे. कुष्ठरोगी चांगला झाला अशी. हाँ तुम्ही थांबा, आ जाओ उनके पीछे एक ही लाइन लगा. आप इधर थोड़ा इधर आ जाओ, बस यहाँ से बस 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 यहाँ से स्टार्ट करते ना. आणि नौका वाचवली, त्यातले लोक वाचले. उनके पीछे पीछे लोकमान्य सर्वांना विनंती आहे. लोकमान्य टिळक यांना गजानन महाराजांनी आशीर्वाद दिला आणि त्यांनी मंडाले डिश कोणी इकडे तिकडे टाकू नका. लाईन बाजू में आने दो. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडाले साइड में लो ना. आ जाओ. देशच्या जेलमध्ये लिहिला ती ही कथा. अवर पुत्र त्र्यंबकची कांदा भाकर जेवण घेत आहेत अशी ही कथा.